आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। दावोस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून यात एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात 11,519 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे। याद्वारा 18,000 रोजगारांची निर्मिती होणार असून उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। सुपा MIDC या ठिकाणी तौरल इंडियाच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळेस ते बोलत होते। या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्राचार्य राम शिंदे, त्याचबरोबर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार भागवत कराड, आमदार काशीनाथ दाते, सुरेश धस, विक्रमसिंह पाचपुते, तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भरत गीते आणि थोनी ॲल्युमिनियमचे लोथर थोनी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, भगवानगडाचे महंत हरिभक्तपरायण नामदेव शास्त्री, नारायणगडाचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज यांच्यासह अनेक मान्यवर, उद्योजक आणि नागरिक उपस्थित होते।